पण तन्वीचा जो तो सेट ऑफ फ्रेंड्स होते ते त्यांचं नाही पटलं आणि मग ती एका पॉइंटला एकटी पडली. पण माझे सेट ऑफ फ्रेंड्स चांगले होते ना, माझं त्यांच्याशी पटत होतं. सो माझा टाइम डिवाइड होत होता 4-5 लोकांमध्ये. तिचा टाइम फक्त माझ्याकडे होता. सो त्याच्यामुळे तिच्या अपेक्षा माझ्याकडनं जास्त होत्या. सो तिथे कुठेतरी पहिला खटका बसला की यार तिच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा तिला जो वेळ हवाय तो मी देऊ शकत नाहीये. नमस्कार, मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर घरातला कूल बॉय असा आयुष आपल्यासोबत. आयुष, खूप स्वागत. खूप शांतपणे खेळलास, आनंदात तू बाहेर आलास. कारण कसं म्हणतो ना की यार इमोशनल व्हायला होतंच, पण काही कारणास्तव तुला बाहेर यावं लागलं होतं. पण आता घराच्या बाहेर आलायस, पुन्हा तुझ्या त्या गँगला भेटला आहेस का? येस 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 ऑफकोर्स. आणि सरप्राईज होतं माझ्यासाठी. म्हणजे मी खूपच एका आनंदात म्हणता नाही येणार, पण आपण जेव्हा बाहेर येतो ना तेव्हा खूप एक धक्का, ऍक्च्युली भाऊचा धक्काच लागतो तो. आणि त्या धक्क्यातनं बाहेर निघण्यासाठी खरंच मला माझ्या लोकांची त्यांची ती वॉर्मची गरज होती. आणि मी एक्सपेक्ट नव्हतो करत की ते लोक सगळे आलेले असतील. आणि म्हणजे एका तासात त्यांना कळलं आणि त्यांचं सगळे प्लॅन केलं, सगळे पोहोचले आणि आल्या भेटलोय मी सगळ्यांना. आणि असं वाटतं की 25% तर मी त्या एका तासातच बरा झालो. पटापट. सो खूप बरं वाटलं. म्हणजे आल्या जी अशी डाऊन फिलिंग होती ती पटकन गेली. आणि एक नवीन सुरुवात किंवा एक नवीन जर्नी जी सुरू होते त्याची जे शुभारंभ खूप सुंदर झाला. सो खरं तर आता सकाळपासून बरेच जण तन्वीचे प्रश्न, तन्वीबद्दल बोलतात, पण तुझी घरामध्ये एंट्री देखील तन्वी बरोबरच झाली होती आणि तेव्हा स्टेजवर तुमचं थोडंफार वाजलं होतं. सो घरात जाऊन देखील तुला असं मैत्री कंटिन्यू झाली, पण तिच्याकडून खूप थोड्या वेगळ्या फिलिंग्स येत होत्या. पण तू तिथे पूर्णविराम केला की नको, आपल्याला फक्त मैत्री ठेवायची आहे. काल डान्स पण केला दोघांनी. सो कुठेतरी थोडं तिला असं एकदम वाटलं असेल, अरे चल इथे का होईना थोडं आयुष्य बरोबर अजून एक स्टेज शेअर करायला मिळालं. सो नेमकं काय आहे प्रकरण, नेमकं काय आहे? असं अजिबात नाहीये की तिला असं वाटलं असेल किंवा तिच्या काहीतरी वेगळ्या फिलिंग्स होत्या. तिच्या अपेक्षा मैत्रीच्याच होत्या. तिच्याही डोक्यात दुसरं असं काहीच नव्हतं. आमचं यावर क्लिअर बोलणं झालं होतं. आणि असंही नव्हतं की ती माझ्या मागे मागे करत होती, मी तिला अवॉइड करत होतो, असंही नव्हतं. आमचं खूप हेल्दी बोलणं झालं होतं. आणि हो, आम्ही एकत्र एंट्री केली होती आणि तेव्हा वाजलंही होतं. आणि त्याच्यानंतर ती बोलली होती की मला असं वाटलं होतं की घरी जाऊन पहिलं भांडण तुझ्याशीच होईल. पण जेव्हा मी तुझ्याशी बोलले, मला जेव्हा कळलं, तेव्हा मला असं वाटलं की नाही यार, हा तसा नाहीये जसं मला वाटला होता. तो तिथून ते एक आमच्या मैत्रीला सुरुवात झाली होती. आणि ती मैत्री सुरुवातीला खूपच गोड आणि खूपच अशी म्हणजे नाही का होत जातं, फ्लो होता त्या मैत्रीला. आणि त्याच्यानंतर जेव्हा माझी दुसरी मित्र होती आणि मी त्यांच्यासोबत पण टाइम स्पेंड करत होतो. आणि तेव्हा तन्वीची पण वेगळी मित्र होती. पण तन्वीचा जो तो सेट ऑफ फ्रेंड्स होते ते त्यांचं नाही पटलं आणि मग ती एका पॉइंटला एकटी पडली. पण माझे सेट ऑफ फ्रेंड्स चांगले होते ना, माझं त्यांच्याशी पटत होतं. सो माझा टाइम डिवाइड होत होता 4-5 लोकांमध्ये. तिचा टाइम फक्त माझ्याकडे होता. सो त्याच्यामुळे तिच्या अपेक्षा माझ्याकडनं जास्त होत्या. पण मी ऑलरेडी 4-5 लोकांसोबत इन्व्हॉल्ड होतो, बोलत होतो. सो तिथे कुठेतरी पहिला खटका बसला की यार तिच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा तिला जो वेळ हवाय तो मी देऊ शकत नाहीये. आणि दुसरा, आमच्या पर्सनॅलिटी मधला डिफरन्स जो व्हेज फ्राईड राईस आणि जो चिकन ट्रिपल राईस आहे, ते फॅक्ट आहे. ते आपण डिनाय नाही करू शकत. तो आमच्या पर्सनॅलिटी मधला डिफरन्स आहे, तो गॅप आहे. आणि सेम पर्सनॅलिटीची लोक कमी वेळात मैत्री करू शकतात, पण डिफरंट पर्सनॅलिटीच्या लोकांना मैत्री करायला वेळ लागतो. आणि हे मी तिला सांगितलं. आणि जेव्हा पंचिंग बॅग वाली सिच्युएशन होती, जेव्हा ती खूपच हर्ट होती, तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटलं. मी तिला सॉरी बोललो त्या गोष्टीसाठी. आणि मला ती एवढं फील करते हे कळलं नाही, त्याच्यासाठी पण मी सॉरी म्हटलं. आणि अजून त्रास नको व्हायला तिला माझ्यामुळे, तिचा गेम वीक नको व्हायला, म्हणून तो मी कॉन्शियसली मागे घेतला तो पाय, तिला सांगून घेतला. आणि असं कुठेच नाही की ती मागे लागली किंवा मागे करते. खूप एक हेल्दी आणि गुड फ्रेंडशिप होती. पण दोन वेगळ्या पर्सनॅलिटीज असल्यामुळे ती नाही पुढे गेली. खरं तर जेव्हा तू घरातला कॅप्टन झाला आणि दुसऱ्यांदा देखील तुला कॅप्टन किंवा कॅप्टन्सीसाठी संधी आली, पण तू तिथे गिव्हअप केलं होतंस. तो गिव्हअप तू का केलास? तुला का वाटलं की नाही, मला तर खेळायचंच नाही, पण इतकं क्विक गिव्हअप का केलंस? तो गिव्हअप पेक्षा ते डिनायल होतं. पण बिग बॉसला त्या क्षणी ते गिव्हअप वाटलं. पण मला सांग की ते जे माझं मत होतं त्याच्यावर तर मी ठाम आहे. आणि ते मत मांडायची मला दुसरी संधी नसती मिळाली, कारण कॅप्टन्सीचा दुसरा टास्क नेहमी धावपळीचा होता हे मला माहित होतं. सो तिकडे बोलायचा चान्स नाही मिळणार. सो माझ्यासाठी तो चान्स होता. आणि जर मी गिव्हअप केलं असतं तर मी जाऊन पाण्यात उडी मारून टास्क नसतो खेळलो होतो. सो ते माझं मत होतं, जे आजही आहे
तेव्हाही होतं की कॅप्टन होऊन दाखवा आधी, आणि मग ते तोंडावर पाणी फेकून दाखवा, प्लेट वाजवून दाखवा, चादरी पाण्यात टाकून दाखवा, हे सगळं करून दाखवा आणि मग बोला की कॅप्टन कसा असतो. मी जसा कॅप्टन होणार हे बोललो होतो, मी तसाच कॅप्टन झालो. आणि माझ्यासाठी आजही माझी कॅप्टनशिप बरोबरच होती, कारण कॅप्टन हा घर चालवत नाही, कॅप्टन हा घर सांभाळतो. कॅप्टनचं घर सांभाळणं हे काम असतं, घर चालवणं हे काम नसतं. घर बिग बॉस चालवतात. सो हे त्यांना कळेल जेव्हा ते कॅप्टन होतील. जर झाले तर, आजकाल तर होतच नाहीत, रद्दच होत आहेत कॅप्टन. सो कॅप्टन होणंही कठीण आहे, त्यांना तेही जमत नाही. सो जेव्हा कॅप्टन होतील, त्यानंतर जेव्हा ते पाणी फेकतील, जेव्हा घरी मग पूर्ण घर अस्ताव्यस्त होईल, जेव्हा ते घर आपल्याला टीव्हीवर असं दिसेल की बापरे, हे जेव्हा सोडून गेलो होतं तेव्हा घर होतं, पण आता ते झू वाटतंय. सो तेव्हा त्यांना आता कॅप्टनची किंमत कळेल, आणि मी त्या दिवसासाठी अजूनही आतुरतेने वाट पाहतोय त्या दिवसाची. खरं तर घर म्हटलं ना, की आपण एखाद्या घरात दुसऱ्या घरी किंवा कुठेही पिकनिकला गेलो तरी असं वाटतं, की आपल्या घरी आपण जावं, आपल्या आईच्या हातचं जेवावं. खरं तर इतके दिवस राहिलास, घरामध्ये जेवलं, आजारी पडलास, घरातले इतर मित्र-मैत्रिणी काळजी करत होती. तेव्हा कुठे आईची आठवण आली तुला, की यार आज जर माझी आई असती इथे माझ्यासोबत, तर तिने अजून माझी काळजी घेतलीस. म्हणजे तुझे मित्र-मैत्रिणी जशी तुझी काळजी करतच होते, पण तेव्हा आईला मिस केलंस का? खूप 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 जास्त. म्हणजे जर आई असती तर आज मी इथे नसतो इंटरव्ह्यू देत. तर मी लगेच एका दिवसात 2 दिवसात बरा होऊन मी परत खेळत असतो. पण आणि मला खूप, मी तसा ममाज बॉय आहे. म्हणजे मी थोडा जरी ताप आला तरी मला मम्मी लागते अजूनही. किंवा मला कुठलंही काही छोटं मोठं जखम झाली आणि मला होत राहतात डान्स आणि याच्यामुळे, तर मला लगेच मम्मीच पाहिजे. म्हणजे मम्मीला बघितलं की बरं वाटतं. बाकी पेन किलर वगैरे वेगळं, पण मम्मीला बघावं लागतं मला बरं व्हायसाठी, की आता हा मम्मी आहे, आता बरं होईल. आणि ते मी खूप जास्त मिस करतो. म्हणजे सगळ्यांनी खूप प्रयत्न केला यार, म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन प्रयत्न केला. जेवण केलं, जेवण भरवलं, एका ताटात जेवलो, बेडवर आणून दिलं. खूप 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 प्रयत्न केले. पण आई शेवटी आई असते आणि तिला कोण रिप्लेस करू शकत नाही. त्यामुळे खूप जास्त आठवण आली, आणि ती जर असती तर मग ट्रॉफी घेऊनच आलो असतो मी. पण काल जेव्हा आईला भेटलास, म्हणजे घराच्या बाहेर आलास, आईला भेटलास, तिची पहिली काय रिएक्शन होती? की म्हणजे बघ, जाताना पण आपण आनंदाने जातो, पण आता आलास तू, पहिलं तर तुझी काळजीच विचारली असेल कसं काय, पण काय वाटलं तिला? ती ऍक्च्युली खूप खुश होती, कारण ती जसं बघत होती टीव्हीवर मला, ते तिला आवडत नव्हतं, कारण मी खूप वीक दिसत होतो. म्हणजे आता मी व्हिज्युअली दिसायला लागला होता तो, की आजारी आहे, चेहऱ्यावर दिसत होतं माझ्या. आणि मी पण तोच विचार करत होतो, की यार मम्मीला कसं वाटत असेल आता मी असं दिसतोय. कारण मलाच आरशात बघून कळत होतं की माझं वेट कमी झालंय, मी अंडर आईज दिसतायत, माझा चेहरा असा उतरलेला दिसतोय. आणि या सगळ्यांनी मलाच असं वाटत होतं की यार हे मम्मी बघते, आता मम्मीला खूप टेन्शन येईल. आणि मम्मी असं होती की बस झाला बाहेर पाठवायला, आता ह्याला बरा करते मी. सो ती रडत तर होतीच, पण ती खुशही होती. आणि आम्ही नेहमी घरी आम्ही तेच म्हणतो की जो होता है वो अच्छे के लिए होता है. सो ते झालं, ते चांगल्यासाठीच झालं. खरं तर घरामध्ये ग्रुप तयार होतो आणि एक बॉन्ड तयार होतो. सचिन दादा, करण आणि तुमचा एक ग्रुप होता. खरं तर हे इव्हिक्शन खूप हार्ड होतं प्रत्येकासाठी आणि तुम्हाला जायच्या आधी सांगितलेलं की सगळ्यांना भेटायचंय कारण का पुन्हा भेटता येणार नाहीये. सो काय सांगशील? कारण का सचिन दादा आता पूर्ण एकटे पडले. जेव्हा पुन्हा त्यांना घरात आणलं गेलं तेव्हा ते इतके रडले. सो कसं होतं म्हणजे तुम्हाला तेव्हाच कळलं की आता आपण करण आणि तू बाहेर आहेस आणि आता सचिन दादा आहेत. काय तुमचं बोलणं झालं का ते? म्हणजे आम्ही तरी, मी आणि करण बाहेर आलो, आणि बाहेर आल्या आल्या ना आपण घरातनं बाहेर येतो तेव्हा खूप एक ओव्हरवेल्मिंग फिलिंग असते, कारण वेगळंच वाटत असतं, वेगळी हवा. आणि आम्ही त्या ह्याच्यात होतो, त्या झोन मध्ये. आम्हाला ते इमोशन हिट नव्हतं करत. पण सचिन दादांना काल बघितल्यावर, एपिसोड बघितल्यावर आम्हाला कळलं की ते ज्या लेव्हलला त्यांना ते हिट झालं. सो ते बघून माझ्या अंगावर काटा आला. पहिल्यांदा ते जे रडले, आयुष आणि करण गेले बोलून, तर ते सगळं म्हणजे मला तर असं झालं की बरं झालं मी त्यांच्या समोर नव्हतो तेव्हा, ते नसतं सहन झालं. आणि पहिल्यांदा मला असं बाहेर होतो आणि ते आत होते ह्याचं बरं वाटलं, की बाबा इतके इंटेन्स इमोशन्स आपल्यासाठी तयार होणं एका महिन्यात, ही खूपच म्हणजे भारी गोष्ट आहे. तो बॉन्ड आणि ते जे फील करत होते, आणि आम्ही तीच गोष्ट आम्ही रेसिप्रोकेट करत होतो. पण आम्ही बाहेर आलो होतो, आमच्याकडे आमचं जग होतं, आमच्याकडे फोन होता, बोलायला लोक होते, आणि त्यांच्याकडे कोणीच नव्हतं. सो हे जे पॅरलल्स होते, इमोशन सेम होते, पण आम्ही बाहेरच्या जगात ते इमोशन जगत होतो आणि ते घरातच होते. इवन प्राजक्ता, म्हणजे त्यांच्यासाठी तर म्हणजे आम्ही मेन फ्रेंड्स होतो ना. आमचा मेन ग्रुप होता तो, तोच गेला. म्हणजे आता आपण घरात काहीतरी करून येणार कुठे, रिटर्न कुठे येणार, आता बाल्कनीत येणार कोणाकडे? हे जे हा जो प्रॉब्लेम झालाय आता, ते आज कळेल आपल्याला की ते कसे ऑपरेट करतायत किंवा काय चाललंय त्यांच्या आयुष्यात.